जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातर्फे 416 जागांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की भरपूर साऱ्या लोकेशनवर ही जागा असणार आहे. महत्वाचं म्हणजे शिपाई म्हणजे चौकीदार ही पोस्ट आहे. वेगवेगळ्या आश्रमशाळा आहे, तिथे ॲज अ शिपाई म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. खासियत याची अशी आहे की फक्त एकच एक्झाम आहे. ना कुठला इंटरव्ह्यू होणार आहे, ना कुठली स्किल टेस्ट होणार आहे, ना कुठला ड्रायव्हिंग लायसन्स लागतंय. जस्ट तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे, ती तुम्ही पास केल्यानंतर इथे परमनंट सरकारी जॉब मिळू शकताय. सॅलरी इथे 47,600 रुपयांपर्यंत मिळते. भरपूर सारे अलाउन्सेस भत्ते तुम्हाला मिळतात. त्यामुळे फक्त आणि फक्त 10वी पासवर तुम्हाला परमनंट सरकारी जॉब पाहिजेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये सांगतो कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय, फॉर्म कसा भरायचा. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत. तुम्ही ते बघू शकताय महत्त्वाचे व्यक्ती जे की आपले मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, यांची नावं वगैरे दिलेली आहे. आणि याच विभागातर्फे तुम्ही ते बघू शकताय आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरतीची जाहिरात निघालेली आहे. तुम्ही बघू शकता ही यांची PDF आहे आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालं. इथे बघा यांच्याच वेबसाईटवरून तुम्ही ते बघू शकताय. आपण रजिस्टर करू शकतोय. म्हणजे नवीन असाल तर तुम्हाला इथे अकाउंट करून घ्यायचं आहे, किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करायचं आहे. तुमच्यापैकी मॅक्झिमम जण नवीन असतील तर इथे न्यू म्हणून तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. या प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पूर्ण फॉर्म कसा भरायचा तेही सांगतो. त्याआधी आपल्याला समजून घ्यावे लागेल वयाची अट काय आणि पात्र कोण कोण आहे. तर बघू शकता ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही स्पष्ट वाचू शकताय. सरळ सेवा भरती चौकीदार गट ड यासाठी भरती होते. थोडक्यात काय असणार आहे, तर वेगवेगळे शासकीय आश्रमशाळा आहे, वसतिगृह आहे, त्यामध्ये चौकीदार गट ड यासाठी ही भरती होते. आणि जी भरती होते ती सरळ सेवा भरती आहे, त्यामुळे एकच एक्झाम असणार आहे. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 27/4/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालंय. 18/5 म्हणजे 18 मे पर्यंत अप्लाय करू शकतोय. म्हणजे यांनी 1 महिना अप्लाय करण्यासाठी दिलाय. त्यामुळे येत्या पुढच्या 5-10 दिवसात तुम्हाला हा फॉर्म भरून टाकायचा आहे. फक्त आणि फक्त 10वी पास शिक्षण मागितलेलं आहे. ओके. बाकी तुमचं जे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक असणार आहे, तो तुम्हाला याच वेबसाईटवर समजणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकताय भरपूर साऱ्या लोकेशनवर आहे. कुठले-कुठले लोकेशन आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही ते बघू शकताय. जसं की बघा अहिल्यानगर आहे. अजून खाली स्क्रोल करा धुळे. अजून खाली स्क्रोल करा नंदुरबार आहे. त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल करा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. अजून खाली स्क्रोल करा नंदुरबारमध्ये. असे भरपूर सारे ठिकाणं आहे. मग जळगाव झालं, आंबेगाव झालं, तर अशा अनेक ठिकाणी या व्हॅकन्सी असणार. बघा ठाण्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही इलिजिबल असाल किंवा तुमचे मित्र या ठिकाणी कोणी राहत असाल, त्यांना परमनंट सरकारी जॉब पाहिजे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. ही PDF आपण आपल्या WhatsAppवर, Telegram चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. तिथे तुम्हाला हे ठिकाणं वाचायला मिळेल. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ कोण-कोण पात्र आहे. तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजेल आणि महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेल. ओके. तर इथे बघू शकताय आपण महाराष्ट्रीयन आहोत. आपण अप्लाय करू शकताय. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीतनं तुम्ही अप्लाय करताय, तर कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजेल आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे. ओके. 38 पर्यंत तुमचं वय पाहिजेल. त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत नसाल तर SC-ST साठी किती सूट दिलेली आहे? SC-ST साठी 5 वर्ष सूट आहे. OBC साठी 3 वर्ष सूट आहे. तुम्ही ते बघू शकताय. म्हणजे SC-ST तुम्ही 43 पर्यंत अप्लाय करू शकताय. OBCसाठी पण इथे सगळे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. माजी सैनिक आहात, अनाथ आहात, अंशकालीन उमेदवार आहात, तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे, तर तुम्ही ते बघू शकताय. शिक्षण फक्त शालांत माध्यमिक परीक्षा म्हणजे SSC म्हणजे 10वी तुम्ही पास आहात, अप्लाय करू शकताय. आणि सॅलरी इथे 15,000 ते 47,600 पर्यंत मिळते, जी की एक चांगली गोष्ट आहे. पात्रता जी आहे ती 1/4/2026 म्हणजे 1 एप्रिल 2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजे तुमचं वय, तुमचं शिक्षण हे 1 एप्रिल 2026 रोजी 10वी पूर्ण झालेलं पाहिजे किंवा वय तुमचं त्या कॅटेगरीत बसलं पाहिजे.
निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर जे सर्व पदे आहे हे संगणक माध्यमातून बहुपर्यायी म्हणजे एम-सी-क्यू टाइप कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे, जी की मराठीतून घेतली जाणार आहे. तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे, तर बुक मी ते टॅग करून देईल. तिथून तुम्ही ते मागून घ्या, स्टडी करून घ्या. नेमकं हे कशाप्रकारे, तर बघा तुम्हाला फक्त आणि फक्त 200 पैकी 45% गुण प्राप्त करायचे आहे. ओके. मग यामध्ये तुम्ही बघू शकताय टोटल किती प्रश्न आहे, तर टोटल 200 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. ज्यामध्ये मराठीसाठी 50 मार्क, इंग्रजीसाठी 50 मार्क, सामान्य ज्ञानसाठी 50 मार्क, बौद्धिक चाचणीसाठी 50 मार्क आणि यासाठी आपल्याला मिळणार आहे 120 मिनिटं मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. फी किती आहे, तर ₹100 फी आहे ओपन कॅटेगरीसाठी. मागासवर्गीय तुम्ही वगैरे आहात, तर तुम्हाला इथे बघा ₹900 10% सूट दिलेली आहे. माजी सैनिक, दिव्यांग यांना इथे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट, जी पण तुम्ही फी भराल ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा भरली तर ती जमा झाली, परत तुम्ही परीक्षा द्या, नका देऊ, तुम्हाला परत मिळणार नाही. ओके. तर चांगली गोष्ट आहे. 10वी पासवर परमनंट सरकारी जॉब मिळतोय. अप्लाय कसं करायचं, तर यांनी सगळी माहिती दिलेली आहे. 18/5 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचा जन्म कधी झाला आहे ते टाकून घ्यायचं आहे. ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जनरेट ओ-टी-पी करायचा आहे. ओ-टी-पी तुमच्या मोबाईलवर येईल, ईमेलवर येईल, ते व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट टू रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे बघा लॉग इन येतंय. लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तो फॉर्म लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचे डिटेल्स सगळे, मग तुमचं शिक्षण कुठून झालंय, 10वी कुठून झाले, 12वी कुठून झाले, जे पण शिक्षण झालंय ते तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो, सिग्नेचर, तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. 10वी पासवर परमनंट सरकारी जॉब मिळतोय. अनेकांचं स्वप्न आहे. त्यामुळे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. कुठल्याही कॅटेगरीत ना तुम्ही अप्लाय करू शकताय आणि मल्टिपल लोकेशनवर आहे. त्यामुळे तुम्ही जिथे राहतात तिथे तुम्हाला जॉब मिळायची संधी पण आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.